सगळ्यांचे लाडके नेते नितीन गडकरी सरांना सुद्धा प्रभा वड्याचा मोह आवरता येत नाही. नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? मी सोनाली तुमच्या सगळ्यांचं डिजिटल स्वागत करते आपल्या लाडक्या शेअरिंग इज केअरिंग या युट्यूब चॅनल मध्ये. तो फायनली आपल्याला पुण्यातला प्रभा वडे, तुम्ही माझ्या मागे बघू शकता, प्रभाचा फेमस असलेला वडा खायला मिळालेला आहे. खूप वेळा झाला आपण इथे येतो जातो, आपल्याला हा व्हिडिओ शूट करायचा आहे, पण वेळ मिळत नव्हता कारण त्यांचं शॉप बंद होत होतं किंवा काही कारण असेल. आज आपण इथे आलो, विचारलं फक्त आम्हाला व्हिडिओ शूट करायचं, त्यांनी आपल्याला लगेच परमिशन दिली आणि आपण लगेच व्हिडिओ शूट केलेला आहे. खूप सुंदर असा इथला प्रभाचा वडा आहे, तुम्ही नक्की एकदा ट्राय करा. आणि पुण्यातला ऑथेंटिक आणि ती परंपरा जपणारा जो टेस्ट आहे ती अनुभवायची असते, तर तुम्हाला प्रभा वडेला व्हिजिट करायला लागेल. चला आपण बघूया कशी टेस्ट असते. हे फक्त हॉटेल नाही, हा पुण्याचा एक पीस ऑफ हिस्ट्री आहे. गडकरी सर तर फॅनच आहेत या वड्याचे. प्रभाचा वडा एकदम टेस्टी असतो, सगळ्यांनी अवश्य येऊन एकदा स्वाद घ्या. येस, आम्ही ऍक्च्युली पहिल्यांदा येतो इकडे आणि आम्ही खूप ऐकलं होतं आणि ऍक्च्युली माझे बाबांचे बाबा इकडे यायचे, तर बाबांना वाटलं की कधी आय थिंक हे 1940 साली स्थापित झालं होतं, तेव्हापासून आय थिंक आमचे आजोबा येत आहेत. तर खूप वेळानंतर आम्ही इकडे आलोय, बाबा म्हणाला ट्राय करूया आहे आणि इट लिव्हज अप टू इट्स नेम असं म्हणतात. वडा एकदम छान होता, थोडा गुडसर होता, थोडा नमकीन, थोडा तिखट पण होता, मस्त होता. आणि साबुदाणा वडा पण आम्ही खाल्ला, खूप आवडला. आणि मिसळ पाव तर म्हणजे पुण्यातील स्पेशलच. तर थँक्स अगेन फॉर द हॉस्पिटॅलिटी. लाडू पण छान होते, म्हणजे डेझर्ट पण एकदम बेस्ट. So overall amazing experience, amazing hospitality, and thanks for having us. Thank you. तर मंडळी, आम्ही काही कामासाठी पुण्यात आलो होतो. पुण्यातला प्रभा वडा दरवेळेस त्याच वेळा आलो, इथे गर्दी असते त्याच्यामुळे इथली टेस्टचा आस्वाद घेता आला नाही. आज आपण इथे स्पेशली थांबलोय, तुम्ही बघू शकता माझ्या समोर आपण इथला फेमस जो वडा आहे तो घेतलेला आहे. हा काहीतरी युनिक वेगळी टेस्ट असते असं कळालंय, म्हणून ते स्लाइस त्याच्याबरोबर ते आपल्याला देतात. स्लाइस कांदा आणि 2 स्लाइसचे पाव. हा आपण आता टेस्ट करूया. आणि प्रभाचा फेमस वडा किती टेस्ट आहे हे पण मी तुम्हाला आता सांगते. सो गाईज, चला मंडळी या वडा खायला. गरम गरम वडा आहे. अप्रतिम टेस्ट आहे, कमाल आहे. ही पण एक युनिक आणि वेगळी टेस्ट आहे, तुम्ही नक्की एकदा ट्राय करा. जुना आहे प्रभाचा वडा. तर मंडळी, तुम्ही बघू शकता प्रभा विश्रांती गृहाचे ओनर आपल्या बरोबर आहेत. त्या काकूंकडनं आपण इथल्याबद्दल ते आपल्याला काय माहिती सांगतायत ते बघूया. नमस्कार ताई. पहिल्यांदा तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर. तुम्ही प्रभा विश्रांती गृह म्हणजे प्रभा वडे जे फेमस आहे आपल्या पुण्यातले, त्याच्याबद्दल काय सांगाल थोडक्यात? आता या दुकानाला 85 वर्ष पूर्ण झाले. 86 वर्ष झाले. माझ्या आजी सासूबाईंनी हे चालू केलं. नंतर सासू सासरे, मी, माझे मिस्टर, माझा मुलगा आणि मी, आम्ही 2 जण मिळून हे सांभाळतो. चौथी पिढी सांभाळते. आणि जसं आमची 4 पिढी आहे तसं गिराईक पण आमच्याकडे 3-4 पिढ्यांचं येतं. की नवीन पिढी आधी की आम्हाला सांगतं की माझ्या आजोबांनी सांगितलं होतं की इथे येऊन खा. जशी परंपरा बाहेर किती फरक झाला, बदल झाला, तरी आमचे जे पदार्थ आहेत ते लोकांना आवडतात. आमचे पदार्थ थोडेसे गोडसर आहेत, काही लोकांना आवडतात, काही लोकांना आवडत पण नाही. आणि कुठलाही मसाला नसतो आमच्या ह्याच्यात. वाटण असतं रश्श्यामध्ये सुद्धा, त्यामुळे त्रास होत नाही. त्यामुळे लोक आवर्जून येतात. हायजीन पण तेवढंच मेंटेन केलेलं आहे. क्वालिटी आहे आमच्याकडे. प्रभाचा वडा एकदम चांगला आहे. हा दोन्ही 25-30 वर्षापासून आम्ही इथे येतोय. वडा मिसळ एकदम चांगला आहे, क्वालिटी चांगली आहे, सर्व्हिस चांगली आहे. सगळ्यांनी जरूर लाभ घ्यावा. हे ठिकाण 1940 पासून सुरू आहे, म्हणजे जवळपास 86 वर्षाचा इतिहास. हीच ती जुनी प्रॉपर्टी जिथे प्रभा वडा सुरू होऊन वाढत गेला. इथे आलं ना की लगेच जाणवतं ओल्ड पुणेरी वाइब्स. सिंपल टेबल खुर्च्यांचा सेटअप, कुठलाही शो ऑफ नाही, पण टेस्ट आणि स्वाद अप्रतिम. इथलं खास म्हणजे सिंपल पण टेस्टी वडा.
3-4 पिढ्यांना बांधून ठेवणं ही काही साधी गोष्ट नाही. लोकांचा विश्वास इतका की गर्दी सतत असतेच. इथे आजही 3 ते 4 पिढ्या एकत्र काम करतात आणि एकत्र बसून प्रभाव वड्याचा आस्वाद घेतात. गेली 40-45 वर्ष येतोय. चव आवडते, फॅमिलीला आवडते, आम्हाला आवडते. कॉलेज पासून इथे येतो आणि जसं आम्ही परंपरा पाळली तशी लोकांनी तसंच करावं असं आमचं लोकांना आग्रहाची विनंती आहे. छान होता, आवडला तुला? फर्स्ट टाइम आली? हे फक्त कामगार नाहीयेत तर त्यांचे फॅमिली मेंबर झालेले आहेत. पहिल्यांदा आला तरी लगेच फॅमिलियर फील येतो. जुनं पण ऑथेंटिक टेस्टी असा वडा. कधी येताय मग प्रभाचा वडा खायला? तर मंडळी, आता माझा वडा खाऊन झालेला आहे. प्रभाचा वडा अप्रतिम आहे, कमाल म्हणता येईल. कोकम सरबत घेतलेला आहे. मस्त कोकम सरबत आहे. तर मंडळी, तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट्स करून कळवायला विसरू नका. आणि अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला लाईक केलं असेल, शेअर केलं नसेल, सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर करून घ्या, कारण हे सगळं फ्री आहे. आणि तुमच्याही ओळखीचे जवळपासचे किंवा तुमचे स्वतःचे बिझनेस जर आपल्याला चॅनलवर व्हिडिओ करायचा असेल तर तेही मला कमेंट्स करून कळवा. धन्यवाद.